आताच मनोज जरांगे पाटलांचा पश्चिम महाराष्ट्राचा दौरा वादळी दौरा ठरला आणि आता त्यानंतर पुन्हा एकदा 29 तारखेला मनोज जरांगे पाटील भूमिका स्पष्ट करणार होते, मात्र निवडणुका लांबणीवर पडल्या। त्यामुळे जरांगे पाटलांनी सुद्धा त्यांचा प्लॅन चेंज केल्याचं पाहायला मिळतंय। जरांगे पाटील सांगतायत की आपली जी रणनीती आहे ती सरकारला कळता कामा नये। जरांगे पाटलांना भेटण्यासाठी गावाखेड्यातनं प्रत्येक मतदारसंघातून लोक येत आहेत। इच्छुक उमेदवारांची भली मोठी लिस्ट जरांगे पाटलांकडे तयार झाली आहे, परंतु राजकीय कुठे ना कुठेतरी पार्श्वभूमी असलेली ही लोक आहेत किंवा निवडणुका लढवण्याच्या पार्श्वभूमीवरती जरांगे पाटलांना भेटायला येतात। मात्र जरांगे पाटलांनी भेटायचं ठरवलंय ते सर्वसामान्य मराठ्यांना आणि सर्वसामान्य मराठ्यांना प्रत्येक मतदारसंघातून जाऊन भेटण्यासाठी जरांगे पाटलांनी एक नवा दौरा काढलाय, घोंगडी बैठक दौरा। नेमका हा दौरा कसा असणार आहे, या दौऱ्याची काय संकल्पना आहे, सगळ्या गोष्टीवरती प्रकाश टाकूया। नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनल मध्ये। 29 तारखेला मराठी नेमका काय निर्णय घेतात आणि त्या निर्णयावर यांना प्रक्रिया करायची होती आणि त्यानुसार त्यांना पुढची वाटचाल करायची होती। आपली रणनीती काय त्याच्यावरती त्यांना 4 महिने काम करायचं। कोण उमेदवार द्यायचे, काय करायचे हे त्यांना सगळं आपल्या याच्यावर काम करायचं होतं। त्याच्यामुळे आपण सुद्धा 19ला डिक्लेअरच नाही करायचं। मंडळी, जरांगे पाटील खरं तर मराठा आरक्षणाचा विषय शांत राहू देत नाहीत, म्हणजे काही ना काहीतरी आरक्षणासाठी किंवा हा लढा तेवत ठेवण्यासाठी चालू ठेवणं गरजेचं आहे। हा लढा विजला तर पुन्हा पेटत नाही, लवकर पेटत नाही आणि त्यामुळं हा लढा विजू द्यायचा नाही, जरांगे पाटलांनी पुरतं ठरवून घेतलंय आणि त्यासाठी जरांगे पाटील वेळोवेळी प्रयत्न करताना पाहायला मिळतात। उपोषण, दौरा, रॅली अशा वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून हा लढा तितक्याच ताकदीनं ज्वलंत ठेवायचा प्रयत्न सुरू आहे। मात्र आता 29 तारीख ठरली होती। निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती जरांगे पाटील मराठा समाज निर्णय घेणार होता, पाडायचं, उभं करायचं का नेमकं करायचंय काय। मात्र निवडणुका लांबणीवर पडल्या आणि त्यामुळे जरांगे पाटलांनी त्यांचा प्लॅन सुद्धा चेंज केल्याचं पाहायला मिळत आहे। काही एवढं समजता मला माझ्या मराठा समाजाला तुम्ही 29 ऑगस्टला आम्ही निर्णय घ्यायचा आणि तुम्हाला 4 महिने मोकळीक द्यायची वेळ, कारण तुम्ही निवडणूक डिसेंबर मध्ये निवडा। 29 तारखेला जर आपण निर्णय घेतला आणि तो निर्णय घेतलेला त्याच्यावर सरकारनं जर काम केलं तर नक्की आपल्याला त्याचा तोटा होऊ शकतो। त्याच्यामुळे सरकारला आपली रणनीती कळू द्यायची नाही। आपण नेमकं काय करतो आहे, आपल्याला नेमकं काय करायचं आहे, ही जी भूमिका 29 तारखेला स्पष्ट करायची होती ती जर 29 तारखेला स्पष्ट केली तर सरकार त्या भूमिकेवरती काम करल आणि आपल्या अपयशासाठी खऱ्या अर्थानं प्रयत्न करल। त्याच्यासाठी आपली भूमिका सरकारला कळू द्यायची नाही असं मत जरांगे पाटलांनी मांडलं आणि 29 तारखेला जो निर्णय होणार होता तो 29 तारखेचा निर्णय आता लांबणीवरती टाकलाय। म्हणजे निवडणुकाच्या पार्श्वभूमीवरती अगोदर एक तारीख घेऊन त्या दिवशी आपण आपली भूमिका स्पष्ट करू असं जरांगे पाटलांनी सांगितलंय। जसे निवडणुकीच्या पुढे तारीख येईल त्याच्या अगोदर महिना 1-1.5-2 महिने आधी ठरवू, 1.5-2 महिने अगोदर ठरवू आपण मराठ्यांनी लढायचे का पाडायचे। मात्र आता तत्पूर्वी जरांगे पाटलांना भेटण्यासाठी प्रत्येक मतदारसंघातून इच्छुक उमेदवारांची रेग लागल्याचं पाहायला मिळतंय। अंतरवली सराटीमध्ये प्रत्येक जण आपापला डाटा घेऊन आपल्याला निवडणूक लढायची इच्छा आहे ही उमेद घेऊन जरांगे पाटलांकडे जात आहे। त्याच्यामध्ये भाजपाचे सुद्धा बरेच नेते आहेत किंवा आजपर्यंत राजकीय पार्श्वभूमी असलेली लोक आहेत किंवा ग्रामीण भागातले सर्वसामान्य मराठी सुद्धा याच्यात आहेत। सगळीच लोक जरांगे पाटलांना येऊन भेटत आहेत। मात्र ही आलेली लिस्ट जी आहे त्या लिस्ट वरती काम करण्यासाठी म्हणा किंवा ग्राउंड रिपोर्टला नेमकी काय रियालिटी आहे या सगळ्या गोष्टीची चाचपणी करण्यासाठी जरांगे पाटलांनी खास घोंगडी बैठक हा दौरा आयोजित केलाय। हा दौरा प्रत्येक मतदारसंघात असणार आहे, म्हणजे सगळ्या मतदारसंघामध्ये जरांगे पाटील जाणार असल्याचं या दौऱ्याच्या माध्यमातून प्राथमिक माहिती कळते आहे। या घोंगडी बैठक दौऱ्याची सुरुवात गेवराई पासून सुरू होते। 5 सप्टेंबरला गेवराईमध्ये हा दौरा आयोजित केलाय, 6 सप्टेंबरला माजलगाव मध्ये आणि या दौऱ्याचा शेवट नागपूरमध्ये होणार आहे। मात्र या सगळ्या गोष्टीच्या तारखा अजून स्पष्ट झाल्या नाहीत, या तारखा अजून आल्या नाहीत। मात्र जरांगे पाटलांचा हा दौरा आता ठरला आहे। राजकीय प्राबल्य जाणून घेण्यासाठी, मतदारसंघातली चाचपणी करण्यासाठी, तिथली चौकशी करण्यासाठी, ग्राउंड रिपोर्टची जी रियालिटी आहे ती जाणून घेण्यासाठी, कोणत्या उमेदवाराला आपण तीट दिलं पाहिजे, कोणत्या उमेदवाराला लढायला आपण खरं तर ताकद दिली पाहिजे, या सगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी जरांगे पाटलांचा हा घोंगडी बैठक दौरा असावा कदाचित। मायबाप जनतेला माझं म्हणणं आहे, यांना पाय घाल टाका वेळेस, यांना सोडूच नका, यांना बी आपल्या डाव करून देऊ नका। आपण मतदारसंघ न्याय बैठका सुरू करू। त्याचबरोबर राजकीय लोक आजपर्यंत जरांगे पाटलांना बरेच येऊन भेटत आहेत, मात्र तरी सुद्धा प्रत्येक मतदारसंघात नेमकं काय वैशिष्ट्य आहे, तिथं नेमकं काय वातावरण आहे, ग्राउंड रिपोर्ट जो आहे तर तो काय सांगतोय, तर या सगळ्या गोष्टी खऱ्या अर्थानं जरांगे पाटील समजून घेण्यासाठी या बैठक दौऱ्याचं आयोजन जरांगे पाटलांनी केलंय। मंडळी, तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की या दौऱ्याला घोंगडी बैठक असं नाव का दिलं असावं कदाचित। तर सुरुवातीला म्हणजे एखाद्या गावात जाऊन काहीतरी तिथलं
आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर तिथं घोंगडीवर बसून चर्चा व्हायची आणि त्याला घोंगडी बैठक असं म्हटलं जायचं किंवा तशा पद्धतीने ती एक कन्सेप्ट होती आणि हीच कन्सेप्ट कदाचित जरांगे पाटलांना पुन्हा एकदा करायची आहे। प्रत्येक मतदारसंघात जाऊन तिथली चाचपणी करायची आहे, तिथलं राजकीय प्राबल्य जाणून घ्यायचं आहे, तिथल्या मतदारांची चौकशी करायची आहे, सामान्य मराठ्यांचं मत जाणून घ्यायचं आहे आणि त्याच्यासाठी जरांगे पाटील प्रत्येक मतदारसंघात घोंगडी बैठक घेणार असल्याचं कळतं आहे। कारण मतदारसंघाची बैठक घ्यायची, एका जागेवर होती, नोंदी शोधायच्या कामात आपण स्वतः राहायचं, नोंदीचे प्रमाणपत्र आपण स्वतः लोकांचे काढून द्यायचे, गोरगरिबाच्या कामात राहू आपण, शेतकऱ्याचे काही प्रश्न असले ते सोडत राहायचे, आपण काम करत राहू। फक्त या घोंगडी बैठकीचं जे काही नियोजन आहे म्हणजे कोणत्या तारखेला कुठं नियोजन ठरलेलं आहे या सगळ्या गोष्टीचा आराखडा अजून समोर आला नाही। मात्र या घोंगडी बैठकीची सुरुवात गेवराईपासून होणार असल्याचं कळतंय। 5 सप्टेंबरला गेवराईमधून जरांगे पाटलांची घोंगडी बैठक दौरा सुरू होणार आहे आणि जवळपास नागपूरमध्ये या दौऱ्याचा शेवट होणार असल्याचं कळतं आहे। जरांगे पाटलांनी हा एक नवा दौरा काढला आहे आणि 29 तारखेची जी भूमिका आहे तर ती आता कधी कळेल याही गोष्टी अजून स्पष्ट नाहीत। मात्र जरांगे पाटील आता गावागावातल्या मराठ्यांना जाऊन भेटणार आहेत, प्रत्येक मतदारसंघातल्या मराठ्यांना जाऊन भेटणार आहेत। विधानसभा निहाय खरं तर हा दौरा असण्याची शक्यता आहे, अशा पद्धतीची माहिती समोर येते। घोंगडी बैठक दौरा याची सुरुवात गेवराईमध्ये 5 सप्टेंबर पासून सुरू होणार आहे आणि नागपूरमध्ये या घोंगडी बैठक दौऱ्याचा समारोप होणार असल्याचं कळतं आहे। जरांगे पाटील यांनी खास ग्रामीण भागातल्या मराठ्यांचं मत जाणून घेण्यासाठी ग्राउंड रिपोर्ट जो आहे, ग्राउंड रियालिटी जी आहे तर या गोष्टी समजून घेण्यासाठी किंवा सामान्य मराठ्यांना भेटण्याच्या हेतूनच मुळात या बैठकीचं आयोजन केलं असू शकतं असं वाटतंय। म्हणजे प्रत्येक विधानसभा निहाय मतदारसंघामध्ये घोंगडी बैठक दौरा आयोजित करण्याचं ठरलं आहे। जवळपास 288 मतदारसंघ आहेत आणि जरांगे पाटील प्रत्येक मतदारसंघात अशा पद्धतीने घोंगडी बैठक घेणार का याही गोष्टी अजून स्पष्ट नाहीत। मात्र घोंगडी बैठक दौरा आता 5 सप्टेंबर पासून सुरू होणार आहे आणि जरांगे पाटील पुन्हा एकदा सामान्य मराठ्यांमध्ये जाऊन चाचपणी करणार आहेत, राजकीय प्राबल्य कोणाचे जाणून घेणार आहेत। त्याचबरोबर या बैठक दौऱ्याच्या माध्यमातून पुढच्या विधानसभेची जी काही सूत्र आहेत, गणित आहेत तर ती सुद्धा या दौऱ्याच्या माध्यमातून जुळवण्याचा प्रयत्न करणार आहेत। जरांगे पाटलांना आता पुरतं कळालंय की सरकार काय आरक्षण देत नाही किंवा सरकारची मानसिकता तशी नाही। जरांगे पाटलांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यावरती सरकार अजूनही सहमत व्हायला तयार नाही आणि या सगळ्या गोष्टी आहेत। कदाचित जरांगे पाटलांना या सगळ्या गोष्टी कळतायत आता आणि त्यांना वाटतंय की राजकीय आपल्याला निर्णय घेतल्याशिवाय पर्याय नाही। म्हणजे जरांगे पाटलांनी सांगितलं होतं की जर सरकारनं आरक्षण दिलं तर आम्हाला राजकारणाशी काही घेणं देणं नाही, मात्र सरकार जर या सगळ्या गोष्टीवर उदासीन असेल तर मात्र राजकीय आम्हाला काहीतरी निर्णय घ्यावा लागेल आणि जरांगे पाटलांना आता लक्षात आलंय की सरकार आपल्या मागणीला प्रत्युत्तर देत नाही किंवा तशा पद्धतीने रिस्पॉन्स देत नाही आणि त्याच्यामुळे आपल्याला राजकीय भूमिका घेणं महत्त्वाचंच आहे आणि त्या दृष्टीने जरांगे पाटलांचं हे एक पाऊल मोठं म्हणावं लागेल। विधानसभेच्या पार्श्वभूमीवरती जरांगे पाटलांची ही घोंगडी बैठक दौरा सुरू होतोय आणि प्रत्येक मतदारसंघामध्ये खरं तर हा दौरा असणार असल्याचं कळतंय। या सगळ्या गोष्टीबद्दल वेळोवेळी अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करणार आहोत। त्यासाठी मंडळी फक्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि जर व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करून उत्साह सुद्धा वाढवायचा आहे।